बिग बॉस मराठी सीझन 6चं पहिलं एलिमिनेशन आजच्या एपिसोडमध्ये पार पडलं आणि कुठला सदस्य घराबाहेर गेला आणि आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालं याचं सविस्तर विश्लेषण घेऊन मी आलोक आलोक फ्रेम्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आणि आपण सुरू करूयात आपल्या हटके रिव्ह्यूजला, अतरंगी रिव्ह्यूला. तर स्टार्टिंगला रितेश भाऊ आजच्या एपिसोडमध्ये जे प्रभूने गाणं बोललं होतं, जे काही गाणं होतं पोरींसाठी मराठी गाणं, त्याच्या भाषेत लिहिलेलं असेल किंवा ते गाणंही मला माहिती नाही नेमकं कुठलं गाणं आहे ते. तर त्या गाण्यानं सुरुवात करतात, प्रभू तुमचा तो डायलॉग कोणता होता, तुमची ती रील कोणती होती, अशा पद्धतीनं रितेश भाऊ आजच्या एपिसोडची सुरुवात करतात. त्याच्यानंतर चान्स पे डान्स हा एक टास्क आयोजित करण्यात येतो, ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये काही वस्तू टेबलवरती ठेवलेल्या असतात आणि प्रत्येकाला म्हणजे 2 टीम पाडले गेले होते. एक विशालची टीम होती, एक राकेशची टीम होती. मग दोन्ही टीमला तिथं जाऊन गाणं ज्या वेळेस वाजेल तेव्हा पटकन त्या गाणं कशावर आहे ती वस्तू तिथं ठेवलेली होती, तर ते म्हणजे वस्तू जिथं ठेवलेली आहे तर ती वस्तू ओळखणं आणि ओळखून त्याच्यावर डान्स करणं हा एक सिम्पल टास्क होता. सो या टास्कमध्ये राकेशची टीम जिंकली. असं काही नव्हतं की म्हणजे टास्क जिंकला असं काही भेटेल वगैरे, एक नॉर्मल फन टास्क होता. रितेश भाऊंनी सांगितलेलं की काल मी सगळ्यांची शाळा घेतली आणि आपला आज फन संडे आहे, त्याच्यामुळे आपण आज फन करणार आहोत, म्हणून ॲक्टिव्हिटी करणार आहोत म्हणून. मग ती ॲक्टिव्हिटी झाली, डान्स केला सगळ्यांनी. त्याच्यामध्ये रितेश भाऊंनी राधा पाटील तन्वीला प्रेज केलं की तुम्ही छान डान्स करताय. आणि रितेश भाऊ यार सेम आपले आहेत, म्हणजे मराठी माणूस आहेत, पण जे एक असतं ना की आपण आपल्या ज्यावेळेस फ्रेंड्समध्ये असतो किंवा कुठेतरी असतो तर आपण थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये डान्स करतो. गाणं वाजल्यावरती, रोडवरती गाणं वाजतं, बारातीमध्ये गाणं वाजतं, गणेश जयंतीला, गणेश विसर्जनाला जे गाणे वाजतात, लग्नात जे गाणे वाजतात, त्याच्यावरती ज्या पद्धतीनं जे ॲक्शन करून आपण डान्स करतो. तर रितेश भाऊ जेव्हा ते चान्स पे डान्समध्ये जी कोणी टीम जिंकेल त्यांचं गाणं वाजत होतं तेव्हा ते एक्सप्रेशन देऊन एवढं भारी नाचत होते स्टेजवरती. मला ते बघून खूप भारी वाटत होतं की अरे म्हणजे हा आपलाच माणूस आहे, आपल्यासारखाच आहे. आणि खास करून म्हणजे रितेश भाऊ ज्या गावचे आहेत त्याच गावचा मी आहे. रितेश भाऊ लातूरचे आहेत आणि माझा जन्मसुद्धा लातूरचा आहे, माझी बोलीभाषासुद्धा लातूरची आहे. बट जर माझ्या लातूरच्या भाषेमध्ये जर मी रिव्ह्यू करायला गेलो तर ते खूप वेगळं साऊंड करतं आणि वेगळ्या गोष्टी होतात. जसं की तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो की जर मला लातूरच्या स्टाईलमध्ये, लातूरच्या भाषेमध्ये जर एक रिव्ह्यू जर करायचा असेल तर मी कसा केला असता. तर बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला एलिमिनेशन टास्क झालाय आत्ताच झालता. आणि नुकतंच काय झालं की रितेश भाऊ आलते. रितेश भाऊ आल्यावर रितेश भाऊ प्रभूला म्हणले की प्रभू तुम्ही जे गाणं म्हणलात ते गाणं अजून एकदा बोलून दाखवा, कारण तुम्ही जे गाणं म्हणलात ना तर ते खूप भारी वाटलं राव, मला तर नुसतं ऐकावं वाटलं आलंय. आणि तुम्ही काय करला लाव सध्या घरामध्ये, मस्त डान्स करला लाव तुम्ही, मस्त गेम खेळला लाव तुम्ही, छान खेळला लाव तुम्ही, मस्त खेळा. तन्वीला राधाला ते प्रेज केले तर त्या ठिकाणी ते कसं बोलले असते, राधा पाटील काय भारी नाचताव राव तुम्ही, लय झाक नाचता तुम्ही, असं कसं कुठून शिकलाव तुम्ही डान्स, मस्त डान्स करताव तुम्ही, चांगले डान्सर आहोत तुम्ही. तर अशी एक माझी लातूरची भाषा आहे. सो लातूरच्या भाषेमध्ये मी प्रॉपर रिव्ह्यू करणार नाही. जर तुम्हाला आवडली ही भाषा माझी, या भाषेमध्ये रिव्ह्यू, तर कमेंट करून नक्की सांगा. मी रिव्ह्यू जे आहे ते याच भाषेत करायचा प्रयत्न नक्की करेन पुढच्या वेळेस. भाषा तर माझी तोंडपाठ आहे, बट ते कॅमेरासमोर प्रोफेशनल वाटणार नाही, तुम्हाला ऐकायला थोडंसं प्रोफेशनल वाटणार नाही, म्हणून ती मी भाषा वापरत नाही सहसा. सो हे झाला टास्क. त्याच्यानंतर राकेश बापटला रितेश भाऊंनी शायरी म्हणायला सांगितली होती आणि राकेश बापट जेव्हा शायरी म्हणत होते आणि त्यांचा आवाज एकतर डीप आहे राकेश बापटचा, त्याच्यामुळं ते शायरी एकदम सुरात म्हणत होते आणि एकदम भारी शायरी म्हणत होते. मला ते खूप आवडलं शायरी. परत त्यांनी 1-4 ओळी लिहिल्या होत्या ज्या कागदावरती त्यांनी वाचून दाखवल्या, त्यासुद्धा खूप भारी होत्या. मला ऐकायला खूप भारी वाटलं. त्यांची जी शायरी होती ती शायरी अशी होती की
मैंने सबको ये किया, लेकिन मैं ये भूल गया कि मैं जख्म खोल के बैठा हूँ, क्योंकि लोगों के पास नमक जैसे लोग हैं. अशी शायरी होती त्यांची, जे खूप भारी वाटलं ऐकताना. त्यांच्या परिस्थितीवरती जे रुचिता आणि अनुश्रीने जे फायदा उचलला, त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं, तर त्याच्यावरती राकेश बापटनी म्हणजे ही शायरी डेडिकेट केली होती असं म्हणून. मग त्याच्यानंतर एक टास्क झाला, जो टास्क होता जे राशनच्या टास्कला जी गाडी आली होती घरामध्ये, ट्रक. तर ते ट्रक रिकामा झाला होता. मग रितेश भाऊंनी सांगितले की घरामध्ये जे टाकाऊ कंटेस्टंट आहेत, जे फेकून देण्यासारखे कंटेस्टंट आहेत, तर त्यांना फेकून द्यायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीनं मग काही सदस्यांना बोलवण्यात आलं. त्याच्यामध्ये रोशनला बोलवण्यात आलं. रोशननं तन्वीचं नाव घेतलं की तन्वी आज मला फेक वाटते, माझ्यासोबत तिने गेम केला, मला धोका दिला, गेममध्ये धोका दिला, असं तसं म्हणून त्याने तिला बाहेर म्हणजे फेकून देतो. तिथं दोघांचं वाचतं. तन्वी म्हणते नाही, मी तुला सपोर्ट करणार होते, पण नंतर जेव्हा मला असं वाटलं की तू कॅप्टन झाल्यावर कॅप्टन जे आहे ते विशाल चालवणार तुझी कॅप्टन्सी आणि रुचिता चालवणार, जे की कितपत कुठंतरी झालं असतं. कारण असं नाही म्हणता येणार, कारण बघा, बिग बॉस असा शो आहे ज्या शोमध्ये तुम्हाला तिथल्या कंटेस्टंट सोबत मिळून मिसळून राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यांच्या मतामध्ये आपलं मत मांडणं, त्यांच्या मताशी आपलं मत सहमत असेल तर सहमत ठेवणं, परत टीममध्ये खेळणं हा एक भाग आहे. जर तुम्हाला गेममध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे, जर गेममध्ये तुम्हाला चांगलं दिसायचं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला ग्रुपमध्ये खेळावंच लागतं, जे की काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. विशाल जो ग्रुपमध्ये खेळतोय, त्याचा ग्रुप जो घेऊन खेळतोय ते डेफिनेटली करेक्ट आहे, ते चुकीचं नाही. पण त्यांची जी भांडणं होतात, भांडणामध्ये त्यांचं जे म्हणजे सेंटेन्सेस असतात, वाक्य असतात, ते कुठेतरी चुकीचे असतात. ते गेममध्ये चुकीचे वागत आहेत, बट मेन मुद्दा हा आहे की ते गेम खेळत आहेत, गेममध्ये पुढे जात आहे त्यांची टीम. भलेही त्यांच्याच टीममधून आज एक कंटेस्टंट बाहेर पडला, बट तरीही त्यांची जी टीम आहे ती कुठेतरी डेफिनेटली निगेटिव्ह वेमध्ये का होईना पण स्ट्रॉंग आहे, एवढं दिसून येतं. बाकीची टीम पण आहे स्ट्रॉंग, बट ही जी टीम आहे ती कुठेतरी मोर स्ट्रॉंग, म्हणजे मला असं वाटतं. प्राजक्ता आहे, परत करण स्ट्रॉंग आहे, दीपाली स्ट्रॉंग आहे, तन्वी तर खूपच स्ट्रॉंग आहे. तन्वी तर टॉप 5 मध्ये तन्वी असणारच आहे. तन्वी टॉप 5 शिवाय तिची ती 20 मिनिटाची एव्ही बघितल्याशिवाय तर ती घरातून जाणार नाही. बिग बॉस पण तिला काढणार नाहीत, कारण ती गेम खूप चांगला खेळते, शांत झाली आहे, चांगला विचार करून बोलते, चांगला गेम खेळते. सो मला नाही वाटत की तन्वी एवढ्या लवकर जाईल म्हणून. त्याच्यानंतर रितेश भाऊंनी एक ॲक्टिव्हिटी दिली की जे नॉमिनेटेड कंटेस्टंट आहेत त्यांना वर जायचे बाल्कनीमध्ये मटके ठेवलेले होते. मटक्यावरती तुम्हाला जे सेफ कंटेस्टंट आहेत, जे नॉमिनेटेड नव्हते 2 वीक झालं, तर त्यांच्यामधून तुम्हाला कोण वाटतं की जे तुम्हाला नॉमिनेट तुमच्या जागी असायला पाहिजे होतं, त्याचं नाव त्याच्यावर म्हणजे त्याचे फोटो त्या मटक्यावरती लावा आणि मटका जे आहे ते स्विमिंग पूलमध्ये टाकून द्या. मग प्रत्येक कंटेस्टंटला बोलवतात, पण ज्यावेळेस रुचिता आणि अनुश्री येतात तर भाऊ म्हणतात की तुम्हाला हा त्रास द्यायचा नाही आहे, सो तुम्ही खाली येऊन बसा. म्हणजे जर वाकड्यात गेलात ना बॉस तुम्ही बिग बॉसच्या, तर किंवा शोमध्ये तुम्ही खूप घाण केलीत, तर तुम्हाला अशाच पद्धतीनं ट्रीट केलं जाणार. आता सोनालीला कालपासून दाखवलंच नाही, तिचं फक्त फेस दाखवलं कालपासून. जेव्हापासून रितेश भाऊंनी तिला छापलं, गप्प बसा मी बोलतोय ना इथं बिग बॉसचं ऐकायला तर मी घराबाहेर काढेन सरळ, तेव्हापासून सोनाली काही बोलत नाही. बट ती बोलली जरी असेल तर तिला अजिबात दाखवलं नाही. रुचिताला पण नाही दाखवलं बोलताना, फक्त तिचं फेस दाखवला, कधी कधी एक्सप्रेशन दाखवले बाकीचे कंटेस्टंट बोलताना वगैरे. पण आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये त्यांचं एक सुद्धा वाक्य कानावर ऐकायला अजिबात आलं नाही. अनुश्री आणि रुचिता फक्त शेवटी कुठं बोलले तर जे एलिमिनेशन एरिया होता तिथं बोलले. आता आपण येऊयात एलिमिनेशनकडे, की शेवटच्या आठवड्यात नाही, दुसऱ्या आठवड्यामध्ये कोण झालं पहिलं एलिमिनेट. तर बॉटम 3 मध्ये जे कंटेस्टंट होते, एका कंटेस्टंटचं नाव बॉटम 3 मध्ये ऐकून, डेंजर झोनमध्ये ऐकून मला खूप शॉक बसला.
कारण त्या कंटेस्टंटची फॅन फॉलोविंग आहे, तो गेम चांगला खेळतोय, तो एंटरटेनमेंट करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. बट का तो बॉटम 3 मध्ये गेला, त्याचे फॅन्स त्याला का सपोर्ट करत नाहीयेत, ते अजिबात मला कळालं नाही. बॉटम 3 मधले सदस्य होते रुचिता, राधा आणि आपला करण सोनावणे, फोकस इंडियन सोनावणे वहिनी. तर हा होता बॉटम 3 मध्ये. का होता ते मला नाही कळालं. पण आजचं जे इविक्शन झालं ना, ती व्यक्तिशः कशी आहे किंवा ती व्यक्ती म्हणून काय काम करते ते महत्वाचं नव्हतं. पण आजचं एलिमिनेशन झाल्यावर घरातले ऑलमोस्ट सगळे कंटेस्टंट त्या व्यक्तीसाठी रडले आणि ती व्यक्ती होती राधा पाटील. राधा पाटील भलेही दुसऱ्या आठवड्यामध्ये निगेटिव्हमध्ये दिसली, पण ती ॲज अ माणूस ती गावाकडची आहे. ॲज अ नेचर ती खूप चांगली आहे, स्वीट आहे, लविंग आहे, केअरिंग आहे, खूप चांगली आहे ती. आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं म्हटलं तर मला एक तिचा म्हणजे एक कौतुक वाटतं तिचं, की एवढे ट्रोल्स तिला येतात, एवढं सगळ्या गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या जातात, नाही नाही ते कमेंट्स केले जातात. कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली मागे तिच्या आणि एका व्यक्तीमध्ये, ती पण लावणीच करते. सो तिच्यासाठी बॉस जेव्हा सगळं घर रडत होतं ना, आणि तिच्याबद्दल जे वाक्य बोलून घर रडत होतं, तर लिटरली माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं ते ऐकून, ते बघून. तर राधा पाटील जेव्हा निरोप घेत असते, घरामध्ये बाहेर येते आणि त्या झोनमधून, त्या रूममधून, आणि सगळ्यांसोबत जेव्हा ती बोलत असते, तर फोकस इंडियन इकडे रडतो. त्याला बघून सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं. फोकस इंडियन इकडे रडतो आणि म्हणजे करण सोनावणे रडतो आणि म्हणतो, तिला खूप वाईट बोलतात रे लोक, ती खूप अन्याय सहन करते, अन्याय नाही म्हणजे ती खूप ट्रोलिंग सहन करते, ती खूप सहन करते, ती खूप चांगली आहे बिचारी. म्हणजे परिस्थितीसाठी किंवा फेमस व्हायसाठी, तिच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी तिने हा रस्ता निवडला, शो करण्याचा, असे डान्सेस करण्याचा. पण ती पण एक कलाच आहे, अशा पद्धतीनं करण सोनावणे तिथं बोलून रडतो. त्याच्यानंतर अनुश्रीला पण खूप वाईट वाटतं, कारण तिची ती क्लोज फ्रेंड झाली होती शोमध्ये. आणि त्याच्यानंतर सागर खारंडे पण येऊन रडतो. सागर खारंडे म्हणतो की हे चुकीचं इविक्शन आहे, ह्याच्यामध्ये तिची काही चूक नव्हती, ती चांगला शो खेळत होती, पण वोटिंगमुळे गेली बिचारी. पण मला असं वाटत होतं पर्सनली की राधा अजून जास्त दिवस टिकावी, अजून 1-2 आठवडे किंवा 1 महिना तरी. कारण तिच्यामध्ये पोटेन्शियल होतं, बट ॲज अ रूल, ॲज अ शो ती कमी पडत होती कुठेतरी दुसऱ्या आठवड्यामध्ये. आणि रोशन भजनकरला एवढ्या लवकर यांना काढायचं नव्हतं, आणि वोटिंगमध्ये तो सर्वात पुढं आहे, पहिला आहे. मग त्याच्यामुळं त्याला काढणं तर खूप चुकीचं ठरलं असतं. मग त्याच्यामुळं बिग बॉसनी हा निर्णय घेतला राधा पाटीलला काढण्याचा. पण राधा सगळ्या घरातल्याचं मन जिंकून गेली. महाराष्ट्राचं जिंकेल की नाही माहीत नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं पण तिने मन जिंकलेलं असावं, कारण तिला रितेश भाऊकडून एक कौतुकाची थाप मिळाली, की तुम्ही जे पण शो करता, तुम्ही टॅलेंटेड आहात. जेव्हा तिचं एलिमिनेशन झालं ना, तर तेव्हा ती बोलली की रितेश भाऊला बोलली, सर माझ्यासाठी खूप मोठा चान्स होता, बट मला समजायला थोडा वेळ लागला. मी तेवढी मॅच्युअर नाही आहे की मला सगळ्या गोष्टी कळतील म्हणून लवकर, आणि त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला, आणि मी आता बाहेर चालली आहे. तर मला एवढंच वाटतं की म्हणजे मी जे डान्स शो करते, मला एवढंच महाराष्ट्राला प्रूव्ह करायचं होतं की आम्ही काही चुकीचं करत नाही, आम्ही काही घाण करत नाही, आमची पण ती कला आहे आणि ते आम्ही करतो. तर ते असं सगळं झालं. असं सगळं झाल्यावरती मग आली बिचारी घराच्या बाहेर. आता काय करणार, शो आहे, फॉर्मॅट आहे, रूल आहे, आणि लाईफ कोणासाठीच थांबत नसते. सो त्याच्यामुळं पण तिच्याबद्दल मला वाईट वाटलं कुठेतरी.
सो हाच होता आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू आणि मग भेटूयात आपण उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी. आणि उद्या खूप मोठा हंगामा होणार आहे आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये, तर ते तुम्ही पाहायला विसरू नका आणि त्याची चर्चा आपण आपल्या या चॅनलवरती डिटेलमध्ये करणारच आहोत.